रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषा शिकण्यासाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे। 15 ऑगस्टपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे। यावर सरनाईक काय म्हणालेत पाहूयात। त्या अभियानामध्ये जर यदाकथित कोणाला भाग घेता आला नाही आणि त्याला मराठी शिकता आलं नाही तर त्याला संधी तर उपलब्ध करून द्यायला पाहिजे, पण कायद्यामध्ये राहून त्याला पकडलं तर ती 1 महिन्याची मुदत आहे। 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची मुदत आहे। 3 महिन्यानंतरही त्याची परीक्षा घेतली जाईल। आमचे आरटीओचे अधिकारी त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि तरी सुद्धा जर त्याला मराठी आलं नाही तर त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल, त्याचबरोबर बॅच रद्द करण्यात येईल। दरम्यान मुदतवाढीनंतरही जर मराठी आलं नाही तर नेमकी काय कारवाई होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे। तपासणी दरम्यान मराठी न आल्यास भाषा शिकण्यासाठी 1 महिना मिळणार आहे। मुदतीमध्ये मराठी न शिकल्यास परवाना देखील रद्द होणार आहे। परवाना रिन्यू करताना चालकाला मराठीचं व्यावहारिक ज्ञान सिद्ध करावं लागेल। कोकण मराठी साहित्य परिषदेमार्फत 140 पेक्षा अधिक केंद्रांवर मराठी भाषेचं प्रशिक्षण या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना देण्यात आलंय।